पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. बघता पकड सांभाळा. फ्यूज तर ओके आहे, लाईट का गेली? काहीतरी दुसराच प्रॉब्लेम असेल. झालं, यांच्या आनंदाला आलेलं उधाण संपलं. आता फक्त स्मशान शांतता. पाहिलंत, हा अंधार आपल्या आनंदावर विरजण घालवू शकत नाही. आपण आपला खेळ चालूच ठेवायचा आणि आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही. दादा हो का एक नंबर आयडिया शोधली तुम्ही, लय भारी. चला तर आता हिच्यावर डाव आलेला आहे. नाही, माझ्यावर कसं डाव आलेला होता? हो ठीक आहे, उशी तुझ्या हातात आहे. उशी तुझ्या हातात आहे. अरे पण ते नेमकी लाईट गेली ना, तर गेलीस तू पुढे तुझ्याकडे. आता थांबा. आता मी तिला अतिशय सणसणीत अशी शिक्षा सुनावतो. अरे बापरे, काही खरं नाही माझं. उभी राहा. वैजयंती, आता तुझी शिक्षा. तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते तू आज सर्वांच्या समोर व्यक्त करायचंस. अहो, काहीतरी काय सांगताय? हा रोमॅन्टिक. बर, स्त्रीला सगळ्यात महत्वाचा असतो तो तिचा स्वाभिमान. दागदागिने नसले तरी चालतात, इकडे कपडा लत्ता कमी असेल ना तरी सुद्धा चालतो. पण तिच्या नवऱ्याने चार चौघात तिचा मान ठेवायला हवा. त्याचं असं कुठलंही कृत्य नको की ज्याने तिची मान खाली जाईल. लग्न झाल्यापासून आजपर्यंत तुमच्यामुळे माझी मान कधीही खाली गेली नाही. त्याचा अभिमान वाटतो मला, आणि तुमचाही. आणि प्रेमाचं म्हणाल तर माझं तुमच्यावर तितकंच प्रेम आहे जेवढं तुमचं तुमच्या आईवर होतं. तुमच्या कामावर, तुमच्या मेहनतीवर जेवढं तुमचं प्रेम आहे तेवढंच प्रेम माझं तुमच्यावर आहे. तुमच्या रागवले, रुसले, भांडले, तुमच्यापासून दूर निघून गेले, मला सोडून गेले, तरीही माझं तुमच्यावर प्रेम होतच. किंबहुना तेव्हा जास्तच होतं. आय लव्ह यू. दादा, अजूनही यांचा आनंद तसाच आहे. काय झालंय काय यांना? नेहमीप्रमाणे आपण त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतो आणि मग आपल्यालाच त्रास होतो. तू जरा शांत राहणार आहेस का? तुम्ही बोलताय? हो, मीच बोलतोय. तरी नशीब आपल्या या आउट हाऊस मध्ये तरी राहायला दिलं. आणि ह्या जर तुझ्या कुरापती जर रावसाहेबांना कळल्या ना, तर आपल्याला इथून सुद्धा बाहेर घालवून देतील. आणि मग आपल्याला पेपरची रद्दी विकत घ्यावी लागेल. कशाला? अंथरायला. प्लॅटफॉर्मवर, फुटपाथवर, एसटी स्टँडवर अंथरून झोपावं लागेल. म्हणून म्हणतो, अंबिका देवी, आपल्या पोळलेल्या भाजलेल्या अहंकारावर चांगला 1 किलो बर्फ घाला.
जिंकल्यासारखा आनंद होतोय तिला. नक्की उड्या मारती नुसतं. अगं हे जया, ज्याच्याकडे उशी येते ना तो या गेम मधून आउट होतो. यात आनंदी होण्यासारखं काय? हो दादा, मला माहितीये. आणि कधीपासून ना मी आउट होण्याचीच तर वाट बघत होते. फार द्यावा एक वेगळंच गणित आहे बाबा. थांबा, आता मी तुला शिक्षा देतो. माझ्याबद्दलचा एखादा किस्सा सांग. बापरे दादा, खूप मोठी रिस्क घेता तुम्ही. जरा सांभाळून. असू दे, रिस्क घेऊया आपण. सांग. तर काय व्हायचं ना दादा मामा, मी तुमच्या पाया पडल्या ना की तुम्ही मला 500 रुपये द्यायचे ना. तर मी हीच गोष्ट माझ्या बेस्ट फ्रेंडला सांगितली, पण तिला ना विश्वासच बसत नव्हता. मग तिने काय केलं माहितीये, माझ्याशी 500 रुपयाची पैज लावली. आणि ती काय म्हणते की जर दादा मामाने तुला 500 रुपये दिले तर मी पण तुला 500 रुपये देणार. पण जर 500 रुपये नाही दिले, मला तिला 500 रुपये द्यावे लागणार. दादा मामा, तुम्हाला आठवते का, एकदा मी दुपारी माझ्या मैत्रिणीला घरी घेऊन आले होते आणि तेव्हा तुम्ही झोपला होतात. हा ती नाही का तिची लांब नाकाची मैत्रीण आपल्याला सांगत होती दादा उठवा काहीतरी काम आहे म्हणून. तेच ना. हो करे. आणि कॉफी हवी होती म्हणून मी तुम्हाला आत पाठवलं. आणि नंतर मी दादा मामांच्या पाया पडले. मामांनी मला 500 रुपये दिले आणि मैत्रिणीने सुद्धा दिले. हिट जया, तू हिट आहेस. माझ्या आयुष्यामध्ये दुपारची झोपमोड करायची हिंमत फक्त ह्या एका पोरीने केलेली आहे. आणि वर माझ्या पाया पडून म्हणाली काय, माझी परीक्षा सुरू होते, मला आशीर्वाद द्या. आणि 500 रुपये घेऊन गेली. भोळी आहे पण लबाड आहे एकदम. मुक्ता, स्टार्ट. दे. अरे दे ना. गायत्रीचा आवाज बरा आहे असं आपलं ऐकलंय बुवा. हो, आणि आज कोणी गाणं पण नाही म्हटलंय है ना. नाही, गाणं नको. गायत्री, तू दादा, मला स्वतःहून काहीतरी करायची इच्छा आहे. तुमची परमिशन असेल तर प्लीज बोलू का? बोल, बिंदास बोल. लहानपणापासूनच मी तुमच्याकडे बाप म्हणून बघत आले. खूप वाटायचं पण कधीच हिम्मत नाही केली. आज खूप हिम्मत करून बोलतीये. बोल ना बाळा, काय हवंय तुला? मला तुम्हाला एक मिठी मारायची आहे. ये. आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, चुकून माकून जर मी कधी चिडलो, रागावलो, घाबरायचं नाही. सरळ यायचं आणि मला घट्ट मिठी मारायची. म्हणजे तुझी भीती निघून जाईल आणि माझा राग निघून जाईल. तर मंडळी, आता अशा प्रकारे स्पर्धेमध्ये फक्त 2 स्पर्धक शिल्लक राहिलेले आहेत. ते म्हणजे नुकतेच विवाहबद्ध झालेले आपले सारंग शेठ आणि विवाहाच्या बंधनात बद्ध होऊ पाहणाऱ्या आपल्या रेणुकाताई. आता पाहूया यांमधला कोण विजयी होतोय ते.
मंडळी, या खेळामध्ये आपल्या रेणुकाताई विजयी झालेल्या आहेत, त्यांच्याकरता जोरदार टाळ्या. आपल्या सारंग भाऊंना दादांनी काहीतरी शिक्षा सुनवावी ही विनंती. हो. दादा मी सांगू का हो? बरं सांग. मी सांगते. हा सारंग, हा तू मुक्ताचा असा एक अवगुण सांगायचा की जी गोष्ट तुला अजिबात आवडत नाही त्याच्यातली. माधवी, मग ते एकदम कठीण आहे. असं कसं? सर्व गुण संपन्न कोण असतं? काहीतरी अवगुण असणारच ना. काय हायच नाही ना. हा, तू किती बी डोसका आपट, पण काय सापडायचंच नाही तुला. अहो पण नाही, एक अवगुण आहे. मुक्ता तिला त्रास देणाऱ्या लोकांना पण जीव लावते. तिचा हा गुण मला अजिबात आवडत नाही. हायच तशी. बघा, मी बोलले होते ना, एक तरी अवगुण हा असणारच. सांगितलं की नाही? डोक्यावर न गेलं तिच्या. माधवी, अगं तो काय बोलला ते नेमकं तुला कळलंय का? तो काय त्याचं वाक्य जरा नीट आठवून बघ. एक मिनिट मंडळी, आजच्या आपल्या स्पर्धेच्या इजेतीला आता काहीतरी बोलायचंय असं मला वाटतंय. हा रेणुका, तू बोल. मला आता समजतंय की मुली माहेर सोडून जाताना त्यांना का रडू येत असेल ते. कारण ती त्या घरासोबत तिच्यावर एवढी जीवापाड प्रेम करणारी माणसं, असे भारावलेले क्षण ती मागे सोडून जात असते. आणि मी या स्वतःला खूप नशीबवान समजते की हे घर सोडून जाण्याआधी, म्हणजे सासरी जाण्याआधी, फक्त दादांची लाडकी असलेली मी आता सगळ्यांची लाडकी झाले. आणि हो, मला जिंकू दिल्याबद्दल दादा आणि मुक्ता वहिनी थँक्यू. तरीच नाही, मला चिटिंगचा वास येत होता. अरे बाबा, तुला नुसता चिटिंगचा वास आला होता, तोपर्यंत विजयाचा घास पण गिळला. चला आता ऐका. आता या आनंदाच्या क्षणी, याच मेणबत्तीच्या प्रकाशात, काय ते तुमचं कॅन्डल लाईट डिनर, बरोबर ना? हा, ते करूया. आणि आता जेवायला बसताना स्त्री पुरुष सगळे एकत्र जेवायला बसतील. अहो काहीतरी करा ना, मला भूक लागली आहे. अहो मी काय करू? मला खा. अहो निदान आशाला आणि दामूला तरी जाऊन सांगा ना. कोण सांगणार? मी कशाला सांगाल म्हणा, ते नाहीतरी कोणाला आपलं काही पडलेलंच नाहीये.
आपल्यासाठी जेवण तरी बनवलंय की नाही कोणाच ठाऊक. बनवलंय ना. मी कसंही वागलात तरी तुमची काळजी आहे सगळ्यांना. हो का? आणि तुला तर सगळ्यात जास्त काळजी आहे आमची. नाही, निदान तू असं सगळ्यांना दाखवायचा एकही चान्स सोडत नाही. आता एक काम कर, हे ताट उचलायचं आणि दामू किंवा आशाकडे पाठवून द्यायचं. चल निघ चल. तेच येणार होते, पण मीच जाणून बुजून ताट त्यांच्या हातातून घेतलं. कारण ते आले असते तुमची खोडी पकडली गेली असती आणि इथून पुढे तुम्हाला गेटच्या बाहेर जावं लागलं असतं. म्हणजे लाईट तुम्ही घालवलीये हे समजलं असतं ना. आम्ही कशाला घालवू लाईट? आपले सोडून सगळ्यांचे लाईट आहेत. हा खोडसाळपणा तुमच्याशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. जे केलंय ना ते आता पटकन निस्तरून घ्या. नाही, मी ही लाईट चालू करू शकते, मग तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव राहणार नाही ना. अहो, अजूनही वेळ गेलेली नाही. तुमच्या या लहान मुलांसारख्या खोडा थांबवा. आता जरा शहाण्या झाल्यासारखं वागा. आता जर तुम्ही लाईट चालू नाही केली तर मी दादांना जाऊन सांगन. शेजारी लाईट चालू आहे हे पाहून त्यांना लगेच समजन ही लाईट गेली नाही, घालवली गेली. बरं झालं बाबा, लाईट आली एकदाच. नाही म्हणते मेणबत्त्या वगैरे लावून जेवण बिवण वगैरे माहोल क्रिएट झाला होता ना एकदम छान. मोठी आई, तुम्हाला का भारी वाटतं ते माहितीये मला. दादा मेणबत्तीच्या मन प्रकाशात तुम्हाला आय लव्ह यू म्हणले ना. खरंच आजचा दिवस कधीच विसरणार नाही. आज दादांनी मला या घरात संबळ वाजवायची परवानगी दिली. आम्हाला सगळ्यांना तुमचे नवीन दादा दिसले. आणखीन एक गोष्ट कळली आज, की आपल्या कुटुंबाला जर एकत्र ठेवायचं असेल ना तर हे असे गेम आपल्याला एकत्र खेळावे लागतील. हे हो, दर आठवड्याला असे खेळ खेळायला हवेत. होईल होईल. शिवाय नगरकर कुटुंबातली अनेक समीकरणं आता बदलणार आहे, तर त्या संदर्भामध्ये एक मीटिंग होईल उद्या. म्हणजे काय, मी सारंग, युवराज आणि तू आपण चौघ जण मीटिंग करणार. फक्त वेळ सांग, आम्ही एकदम वेळेवर हजर. नाही, ही मीटिंग फक्त घरातल्या स्त्रियांची असेल, पुरुषांचा काही संबंध नाही. जे आजपर्यंत या घरामध्ये कधी घडलं नव्हतं ते उद्या घडणार आहे. फक्त स्त्रियांची मीटिंग. मला बोलायचंय त्यांच्याशी. सर्व महिलांनी तयारीने या. उद्या सकाळी आपण भेटू. अगं आई, काय बोलणार आहेत? काय माहिती? तुम्ही असं का बघताय माझ्याकडं? मी चेक करतो. रोजच्या चेहऱ्यात काय चेक करताय? हा, म्हणजे रोजचा चेहरा रोज नवीन वाटतो, ठीक आहे. पण आज मी हे चेक करतोय की हा चेहरा माझ्यापासून काही लपवत नाहीये ना. तुम्हाला असं का वाटतंय की मी काही लपवलंय? म्हणजे सहज मी रेणुकाशी बोलत होतो तेव्हा ती पटकन बोलून गेली की दादा उद्या बायकांच्या मीटिंग मध्ये जे काही बोलणार आहेत ना त्याबद्दल तुला माहिती आहे. नाही, मला काही नाही माहित. तुला खरंच माहित नाहीये? खरंच नाही माहित.
आणि म्हणे दादांची आणि माझी टीम आहे. याला काय अर्थ आहे का? तुमच्या टीम बॉन्डिंगच नाहीये. दादांनी सगळं तुला सांगितलं पाहिजे ना. ते ठीक आहे, पण मला एक कळलं नाहीये, तुम्हाला काय एवढी उत्सुकता लागली? अगं म्हणजे मला एकट्यालाच नाही, घरात सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मुक्ता, तुला खरंच माहित नाहीये? मला खरंच नाही माहित. बर